मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा करत नाही आहात. नाही, याआधी मी दुर्लक्ष केलं पण त्याचा फायदा घ्यायला लागलात तुम्ही. हे बघा, आपलं ज्या पद्धतीने ठरलंय त्या पद्धतीने मला परमिशन्स मिळायला पाहिजे. काम मिळेपर्यंत तुम्ही अगदी साखर घोलून बोलता आणि काम मिळाल्यानंतर हे असं. देव टूर्सला हे चालणार नाही. नाही, आता 4 दिवस सुट्ट्या होत्या तेव्हा हा फॉलोअप का नाही घेता आला तुम्हाला? मला कारण नको. जे कमिट केलं त्याप्रमाणे सगळं व्हायला हवं. मी आता येतोय, जे काही करायचं ना ते समोरासमोर बसून ठरवायचं. मला अजून डिले नकोय. अरे काय झालं, कोणावर चिडलायस एवढा? नाही. बघ, मला कळतंय कामाचं खूप प्रेशर आहे, पण असं चिडू नको, जरा शांतपणे काम कर. या अशा लोकांशी ना हो असंच बोलायला पाहिजे. काय तांगडे, काय सर, काय झालं की ह्यातलं नेमकं तुमचं कोणतं हे मला कळत नव्हतं, म्हणून मग मी ते आणलं. ते दिसेल तेवढं सगळं. दिसतील तेवढं सगळे घेऊन आलास? तांगडे, हे शेवटचं. यापुढे अशी चूक होता कामा नये. घेऊन जा. थांब. कॉन्फिडेंशियल. घेऊन जा. काय झालं अविनाश? एवढा का चिडलास तांगडेवर? काय आहे काय त्या एन्व्हलप मध्ये? जमिनीच्या व्यवहारांचे पेपर्स होते ते तांगडेने रद्दीत ठेवले. एवढं भान नसतं काम करताना. अरे जरा शांत हो. तू एकदम एवढा भडकलास तर इतरांच्याकडनं आणखी चुका होती. मीटिंगला चाललायस ना? कूल. अरे पण ही चूक महागात पडली असती. नशीब सापडलं ते. सापडले ना. बरं, त्या अनाउन्समेंटचं काय? म्हणजे आज तू सांगणार होतास ना? ठरवलं नाही असं. असं कसं? म्हणजे ठरवलंयस तू? हो ना, मग जे ठरवलंयस ते बोल ना. आदितीशी बोललास का? मग काय म्हणाली ती? काही बोलली नाही का? नाही. म्हणून ही चिडचिड. अहो, याचा आणि त्याचा काहीही संबंध नाहीये. झाला जीव शांत झाला तुझा? सुटलोय त्याचा. अविनाश सरांना जे येणवलं पाहिजे होतं ना ते मिळालं. ते लवकर सापडलं असतं, पण तू उगाच घाबरतोस आणि गोंधळ घालतोस. उगाच. अहो, आता तर अविनाश सर ना कुणाशी तरी फोनवर बोलतात आणि झापतायत. त्यांचा मूड लय डेंजर आहे आज. जमदग्नी झाले, जमदग्नी. झालं, सुरू झालं पुन्हा. तुला काय या सगळ्यांची हवा लागली का काय? गप्पा मारत बसलायस इथे. काय कुठे गप्पा मारतोय तू? सगळं निस्तारून आलोय. तरी काहीतरी ठेवून देणार आणि पुरे. अरे मी ते नीट ठेवलं होतं म्हणून तुला ते वेळेवर सापडलं. तरी नाही तर काय झालं असतं तुझं? नवरे, तुम्ही एवढं नीट ठेवलं तर कोणाला सापडलं नसतं. बरं झालं तुम्ही हे बोललात ते. काय चाललंय काय? हा, इथे सिनियर कोण आहे? सिनियरशी कसं बोलायचं याची पद्धतच नाहीये. काय माझ्या तोंडाकडे काय बघतोयस? चल माझ्या बरोबर.
बोलायचंय ना सरांशी, जायचं बोलायला. नंद काय रे, काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय? नाही, औंना आणि अविनाश सरांना सगळं खरं सांगायचं ठरवलंय आम्ही. जय, रजनी, प्लीज आम्हाला अडवू नकोस. आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि सांगायला उशीर झाला तर पुढे जाऊन गोष्टी अजून कॉम्प्लिकेट झाल्या असतील. आणि आज नाही सांगू शकलो तर पुन्हा कधी सांगू शकू हेही माहित नाही. त्यामुळे पुढे जे काही होईल त्याला सामोरं जायला आम्ही तयार होतो. मान्य आहे, पण हे असं. जय, मी तुला खूप त्रास देते ना? पण आता इथून पुढे मी तुला कधीच त्रास नाही देणार, कारण आता मला सगळं कळलंय. काय? काय ग जुई, काय कळलं तुला? नंदिनी मॅडम, जयने मला ज्या कारणासाठी नकार दिला त्याचं कारण. जुई 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 जुई, अगं ठीक आहे, हे बघ कळलंय ना तुला आता. पण आता काही करता येणार आहे का तुला? तेच तर ना, मी काहीच नाही करू शकत. शेवटी तूच जिंकलीस, मी हारले. आता माझ्या लक्षात आलंय काय? जयला तूच आवडतेस. अगं जुई, हे बघ, ठीक आहे ठीक आहे. आता चल चल, ये इकडे इकडे. ठीक आहे, रडू नकोस तू. तू ब्रेव मोठी मुलगी आहेस ना, जा जागेवर बस. जय, थांब. अदिती, काय ग, काय झालं? कुठं जाण्यापासून थांबवतेस त्या दोघांना? काय ग रजनी? हा, आणि जाऊ द्या, काहीतरी महत्वाचं काम असेल ना. गप बस जरा. मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? रजनी, काय चाललंय? काका, हा जय रजनी आणि त्याच्याबद्दल सरांना सांगायला चाललाय. जुई, असं काही नसेल. उगाच नको ते तर्क कशाला लावतेस तू? जुई, तू थांब, रडू नकोस. जय, अरे काका थांबा जरा. हे जुई, हे बघा, ती म्हणते तसं काही नाहीये. आम्ही फक्त काहीतरी महत्वाचं बोलायला जातोय आतमध्ये आणि आम्हाला प्लीज आत्ता थांबवू नका.
अहो मी येतो. गट्टू जरा शांत. हो, काही कॉल्स येतील ते मी आदितीला घ्यायला सांग. त्यांना माहिती आहे त्याच्याविषयी म्हणून तुला सांगतोय. अरे मग तू बर, जाता जाता सांगतो. अरे या ना या, आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. मिस आदिती, काही फोन कॉल्स येतील ते अटेंड करा. सर, मला आम्हाला काही बोलायचंय. आत्ता नंतर बोलूया आपण. मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचं. काय बोलायचंय? तुम्ही एक काम करा, तुम्ही आऊंशी बोला. आऊ मला सांगेलच, आणि काही महत्वाचं असेल तर मला कॉल करा. सर प्लीज, जर तुम्हाला थोडा वेळ काढता आला तर खूप महत्वाचं आहे. सॉरी, खूप अर्जंट आहे. मी येतो लवकर, आणि एक अनाउन्समेंटही करायची. येतो. काय झालंय जय? अहो, आम्ही तुमच्यापासून, सरांपासून एक गोष्ट लपवली. आम्ही इतके दिवस या ऑफिसच्या नियमांविरुद्ध वागत होतो. जय, काय झालंय जरा स्पष्ट सांग. हो, मी आणि आदिती नवरा बायको. आमचं लग्न झालंय. अविनाश, काय झालं अविनाश? बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? असं काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला जे सांगायला तुम्ही दोघं एकत्र आलात? अविनाश, त्यांना असं सांगायचंय की तेच ऐकायला आलोय मी आहो इथे. सर, बस एक मिनिट. तुम्ही काहीही बोलायच्या आधी मला एक विचारायचंय.
काय हा फोटो काय सांगतो? यात जे काही दिसतंय हे सत्य आहे? अविनाश, अरे तू मध्ये बोलू नको सांग. मी या दोघांशी बोलतो. हा तुमच्या लग्नातला फोटो आहे, म्हणजे फोटो बघून तरी तसंच वाटतं. आणि हे जर खरं असेल तर याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही ऑफिसमधल्या कुठल्याही नियमांचं पालन केलं नाही. त्यांना झुगारून जाऊन तुम्ही हे केलं. हा फोटो जे सांगतो तेच सत्य? हो. सर हे सगळं मी विश्वासघात केल्याचे या कंपनीचा, माझा, आऊंचा, सगळ्यांचा. अशी हिम्मत कशी झाली तुमची? अविनाश, जरा त्यांचं ऐकून तर घे. अजून काय ऐकून घ्यायचं आहे? जे काही आहे ना ते इथे स्पष्ट दिसतं या फोटोत. इतके दिवस आपण यांच्यावरती विश्वास ठेवला. मी स्वतः एक बॉस, एक एम्प्लॉई, याच्या पलीकडे जाऊन एका मैत्रीच्या नात्याने या दोघांशी वागलो. काही महिन्यांपूर्वी दाभोळकरांचं एक सत्य सगळ्यांसमोर आलं. स्टाफ मधल्या काही जणांना असं वाटत होतं की मी त्यांना कामावर काढून टाकावं, पण मी त्यांच्या बाजूने विचार केला. आणि तेव्हाच मी समोर विचारलं होतं की अजून असं काही नाहीये ना की जे तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतंय. आणि तेव्हा तुम्ही नाही म्हणाला होता. तुम्हाला जी संधी दिली ना तीच चूक केली मी. सर बघा, तुम्ही एकदा सगळं ऐकून. तुम्ही मध्ये बोलू नका जरा. तुम्हाला या कंपनीचा नियम पहिल्याच दिवशी सांगण्यात आला होता ना? हो की नाही? मी काय विचारतो मिस्टर जयराम? हो सर, पण कारण नको ना मला. नाही, तुम्ही जे काही केलेत ते तुमचा पर्सनल मॅटर जरी असलं तरी सुद्धा तुम्ही कंपनीच्या रूल्सचं उल्लंघन केलेलं आहे. अविनाश प्लीज हळू जरा. अरे ते दोघं काही सांगायला आलेत, एकदा त्यांना बोलण्याची संधी तर दे. अहो तू गप्प. अविनाश प्लीज. जे सांगायला तुम्ही आला होतात ते बोला आता. सर नोकरीची गरज म्हणून आम्ही इथे वेगवेगळ्या कारणांनी जॉईन झालो. खरं तर मला तुम्हाला तेव्हाच सगळं सत्य सांगायचं होतं, पण ते नाही शक्य झालं. जयरामचा तर नाईलाज होता सर. डोक्यावर इतकं कर्ज होतं आणि दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. पण आम्ही ठरवलं होतं की तुम्हाला सगळं खरं सांगायचं, पण त्यावेळेला ते शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही नोकरी सोडू असा विचार केला. सर आम्हाला खरंच तुमच्यापैकी कोणालाही फसवायचं नव्हतं. पण मी तुम्हाला ज्या दिवशी राजीनामा द्यायला तुमच्या समोर आले ना, त्यावेळेला अण्णांना अटॅक आला. कंपनीनेच दिलेलं होतं कर्ज, त्यामुळे मला तेव्हाही काही तुम्हाला बोलता आलं नाही आणि नाईलाजाने आम्हाला ही नोकरी कंटिन्यू करावी लागली. म्हणजे मी जे काही बोलतेय त्यामुळे आम्ही केलेली चूक जस्टिफाय नाही होत. आम्ही चुकलोय हे माहिती आम्हाला सर, पण
पण खरंच सांगते सर, तुमच्याबद्दल आणि आऊंबद्दल मनात खूप रिस्पेक्ट आहे सर. सर प्लीज आम्हाला माफ करा. अविनाश, अहो तू सांगितलंस, मी त्यांचं ऐकून घेतलं. पण मला आता कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही. तुम्ही दोघं निघून जाईल ना ताबडतोब. अरे मला जे बोलायचं होतं ते मी बोललो.